Dear students, Namaste. In this video, we will start our next practical from Database Management System syllabus, that is PL/SQL code to create procedures and functions. Procedure means what or function means what? Basically, two are same. Procedure and function. We can perform set of instruction or particular task by using procedure or function, and we can call it again and again wherever we require. But basic difference between procedure and function is function can return a value whereas procedure cannot return a value. तर प्रोसिजर आणि फंक्शन या दोन्ही गोष्टी समानच आहेत असं आपण म्हणू शकतो की एखादी टास्क एखादा पर्टिक्युलर कोड आपल्याला करायचा असेल तर तो आपण प्रोसिजर किंवा फंक्शनने डिक्लेअर केला तर तो आपण आपल्या कोडमध्ये अगेन अँड अगेन यूज करू शकतो. म्हणजेच त्या प्रोसिजरला किंवा फंक्शनला आपल्याला कॉल करावं लागेल आणि ती एक्झिक्यूट करावी लागेल. बेसिक डिफरन्स दोघांमध्ये जो आहे की फंक्शन एक्झिक्यूट केल्यानंतर फंक्शन एक व्हॅल्यू रिटर्न करतो. म्हणजे फंक्शन एक्झिक्यूट झाल्यानंतर त्याच्यामधून एक व्हॅल्यू जनरेट होणार आहे आणि ज्या पॉइंट पासून त्या फंक्शनला कॉल आलेला आहे तिथे ती व्हॅल्यू थ्रो होते. त्यालाच म्हणतो आपण रिटर्निंग ए व्हॅल्यू. पण अशी कोणतीही व्हॅल्यू प्रोसिजर रिटर्न करत नाही. तर आपण प्रॅक्टिकलला स्टार्ट करूया. प्रॅक्टिकल मध्ये तर आपल्याला इथे दोन टेबल क्रिएट करायला सांगितलेत जे की आपण नंतर करणार आहोत. तर फर्स्ट क्वेश्चन जो दिलेला आहे प्रॅक्टिकल रिलेटेड क्वेश्चन्स मध्ये पहिला क्वेश्चन जो आहे आपल्याला ही प्रोसिजर तयार करायची आहे. तर प्रोसिजर तयार करताना हा त्याचा सिंटॅक्स आहे क्रिएट ऑर रिप्लेस. तर ऑर रिप्लेस हे ऑप्शनल आहे. म्हणजेच काय की जर या PROC1 ही प्रोसिजरचं नेम आहे, जर या नावाने अगोदर कोणती प्रोसिजर क्रिएट असेल तर ती रिप्लेस होते या नवीन कोडने. ओके. तर बिगिन सेक्शन मध्ये कोडिंग केलेलं असतं. तर इथे हॅलो वर्ल्ड आपल्याला प्रिंट करायचं आहे. दिस इज अवर एंड ऑफ प्रोसिजर अँड दिस इज फॉर कंपायलेशन. ओके स्लॅश. तर आपण हा प्रोग्राम SQL स्टार प्लस मध्ये रन करणार आहोत. मी ओपन केलेला आहे. तर आपल्याला सर्वात आधी कनेक्शन क्रिएट करावं लागेल कनेक्ट आपल्या डेटाबेसशी. सो हियर सागर. तर युजरनेम आणि पासवर्ड टाकल्यानंतर कनेक्शन होईल. तर कोणतेही PL/SQL चे प्रोग्राम करण्याआधी आपल्याला सेट सर्व्हर आउटपुट ऑन म्हणजे डेटाबेस कडून जो डेटा येईल तो क्लायंट साइडला आपल्याला डिस्प्ले करायचा आहे. त्यासाठी ही कमांड यूज करायची. सो सेट सर्व्हर आउटपुट ऑन. सो फर्स्ट आपल्याला आउटपुट विचारलं आहे. सो हियर आय विल कॉपी दिस कोड अँड जस्ट राईट क्लिक पेस्ट इट एंटर. सो प्रोसिजर क्रिएटेड असा आपल्याला मेसेज मिळालेला आहे. हाऊ टू चेक आउटपुट. तर आपल्याला यूज करायचं आहे EXCE आणि प्रोसिजरचं नाव आहे PROC1 सेमिकोलॉन. ओके ओके. EXEC प्रोसिजर 1. ओके. EXEC. ओके. इथे काय मिस्टेक झालेली आपल्याला स्पेलिंग मिस्टेक. EXEC प्रोसिजर 1 एक्झिक्यूट करण्यासाठी. तर इथे बघा आउटपुट डिस्प्ले झालेलं आहे हॅलो वर्ल्ड. तर एक्झिक्यूट करण्यासाठी EXEC ही कमांड वापरायची. प्रोसिजरचं नेम आणि प्रोसिजर मध्ये हॅलो वर्ल्ड डिस्प्ले केलंय तर इथे आपल्याला पहिला आउटपुट मिळालंय हॅलो वर्ल्ड. सो दिस इज द आउटपुट हॅलो वर्ल्ड. देन नेक्स्ट क्वेश्चन इज आपल्याला हा प्रोग्राम रन करून त्याचा आउटपुट चेक करायचंय. तर इथे काय केलंय बेसिकली डिक्लेरेशन सेक्शन मध्ये 3 व्हेरिएबल डिक्लेअर केलेत ABC आणि प्रोसिजर डिक्लेअर केलेली. प्रोसिजर डिक्लेअर करताना इथे मीन त्याला पॅरामीटर दिलेले आहेत मीन प्रोसिजरला X, Y आणि Z. तर इन नंबर आणि आउट नंबर मध्ये काय डिफरन्स आहे तर ही प्रोसिजर ज्या पॉइंट पासून कॉल होते बघा इथे आपण प्रोसिजर कॉल करणार आहोत इथे ABC. A ची व्हॅल्यू आहे 40, B ची व्हॅल्यू आहे 50. तर हे इन व्हेरिएबल आहेत. म्हणजे काय A ची व्हॅल्यू जी 40 आहे ती या X मध्ये कॉपी होईल. म्हणजे प्रोसिजरला बाहेरून व्हॅल्यू येणार आहे. इट गेट्स द व्हॅल्यू फ्रॉम आउटसाइड द प्रोसिजर
आणि y ची व्हॅल्यू b मधून कॉपी होणार आहे. b ची व्हॅल्यू आहे 50, सो y बिकम्स 50. आता z हा आउट व्हेरिएबल आहे. म्हणजे काय की प्रोसिजरचा बिगिन सेक्शन एक्झिक्यूट झाल्यानंतर जी काय व्हॅल्यू तयार होईल ती या z मध्ये कॉपी होईल आणि जिथून प्रोसिजरला कॉल आलाय या ABC, तर या C मध्ये z ची व्हॅल्यू स्टोअर्ड होईल. ओके, तर आपण बघू शकतो इथे 40 आणि 50 y मध्ये स्टोअर्ड राहतील. जर x हा y पेक्षा स्मॉलेस्ट असेल, x हा y पेक्षा स्मॉलेस्ट असेल, देन x ची व्हॅल्यू z ला असाइन होईल मिनिमम. ओके, तर आपल्याला इथे दिसतंय x इज स्मॉलर दॅन y बिकॉज x इज 40 अँड y इज 50, सो z बिकम्स 40. ओके, एल्स कडे तो जाणारच नाहीये. आणि त्यानंतर मग काय, जी z मध्ये व्हॅल्यू 40 स्टोअर्ड होईल आणि हा आउट व्हेरिएबल आहे म्हणजे प्रोसिजर एक्झिक्यूट झाल्यानंतर इट सेंड्स दिस व्हॅल्यू व्हेरेवर द प्रोसिजर इज कॉल्ड. तर मेन प्रोसिजरला कॉल इथून केलेलं, AB हे इन व्हेरिएबल असल्यामुळे त्यांनी प्रोसिजरला व्हॅल्यू सेंड केल्या आणि z हा आउट व्हेरिएबल असल्याने त्याने प्रोसिजर मधून जी जनरेट झालेली व्हॅल्यू ती C मध्ये कॉपी झाली. सो इथे मिनिमम ऑफ 40-50 हा मेसेज डिस्प्ले होईल आणि C मध्ये z ची व्हॅल्यू आहे जी 40 आहे ती डिस्प्ले होईल. सो लेट्स चेक. Okay, just wait. We have to copy it first. Copy and then right click paste. Enter. So minimum is 40. So this is the output. Okay. Then next. आता आपल्याला प्रोग्राम मध्ये इथे स्टार्टिंगला जे टेबल तयार करायला सांगितलेले एम्प्लॉई आणि डिपार्टमेंट ते आपण तयार करूया. एम्प्लॉई टेबल मध्ये EMP नंबर हा प्रायमरी की बनवायचा आहे, तर डिपार्टमेंट टेबलमध्ये डेप्ट नंबर हा प्रायमरी की बनवायचा आहे आणि एम्प्लॉई नंबर जो आहे एम्प्लॉई नंबर तो इथे फॉरेन की बनणार आहे. एम्प्लॉई नंबर. ओके, एम्प्लॉई नंबर हा फॉरेन की बनणार आहे. तर आपण इथे टेबल तयार करूया. EMP टेबल आणि डेप्ट टेबल आपल्याला तयार करायचं आहे. तर क्रिएट टेबल इथे तुम्ही बघू शकता. क्रिएट टेबल EMP नंबर 3 त्याला प्रायमरी की सेट केलेलं आहे. EMP नेम, सॅलरी आणि फोन नंबर हे कॉलम तयार केलेले आहेत. सो आय विल जस्ट कॉपी इट. सर्वात आधी आपण EMP टेबल रिमूव्ह करूया. ड्रॉप. जर तुमच्या डेटाबेसमध्ये ऑलरेडी EMP नावाचा टेबल असेल तर तो तुम्हाला ड्रॉप करावा लागेल अँड देन यू कॅन क्रिएट न्यू टेबल नेम ॲज EMP. ओके ओके, तर हा का डिलीट होत नाही, तर याची प्रायमरी की आहे EMP नंबर ही डेप्ट टेबल मध्ये यूज केली आहे. सो अगोदर मला डेप्ट टेबल रिमूव्ह करावा लागेल. सो ड्रॉप टेबल डेप्ट, कारण डेप्ट टेबल मध्ये EMP नंबर अगेन यूज केलेला आहे EMP टेबल मधला. तर आपल्याला अगोदर त्याचा बेस टेबल डिलीट करण्या अगोदर त्याचे जे चाइल्ड टेबल आहेत ते डिलीट करावे लागतील अँड देन आय विल डिलीट EMP टेबल बिकॉज मी हे रन करून पाहिलेलं आहे. सो आता आपण रन करू शकतो. ओके ओके, जस्ट वेट, आय विल कॉपी दिस. सो क्रिएट टेबल, इन्सर्ट टेबल मी कॉपी केलेला आहे जो काही डेटा मला इन्सर्ट करायचा आहे. क्रिएट टेबल क्रिएटेड आणि या रोज मी इन्सर्ट केल्या, फर्स्ट रो, सेकंड रो अँड थर्ड रो. ओके, देन सिलेक्ट कमांडने आपण टेबलचा डेटा प्रिंट करूया. एंटर. सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP. ओके, तर EMP टेबल मधला डेटा इथे आलेला आहे. तर त्यानंतर मी डेप्ट टेबल तयार करणार आहे. ओके, डेप्ट टेबल तयार केलाय. डेप्ट टेबल तयार करताना काय काय केलेले बघू शकता इथे. तर डेप्ट नंबर तो प्रायमरी की आहे डेप्ट टेबल मधला. EMP नंबर आपण रेफरन्स घेणार आहे EMP टेबलच्या EMP नंबर कॉलमचा. तर ही फॉरेन की तयार केलेली आहे अशा पद्धतीने. त्यानंतर डेप्ट नेम, लोकेशन हे कॉलम तयार केलेले आहेत आणि या व्हॅल्यूज 3 रोज आपण इन्सर्ट केलेल्या आहेत. सिलेक्ट स्टार फ्रॉम डेप्ट.
सो पूर्ण डेटा इथे आपल्याला प्रिंट झालेला मिळेल डेप्थ टेबलचा. सो दिस इज दी डेप्थ टेबल. आता आपण क्वेश्चन नंबर 3 कडे जाऊया. क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय केलेलं आहे, तर एडिट करायची तुम्हाला फाईल, एक फाईल बनवायची, एडिट करायची ती, आणि त्यामध्ये हे प्रोग्राम तयार करायचे. ओके, तर इथे बेसिकली एक मिस्टेक त्यांच्याकडून झाली आहे. प्रोसिजर PRO2 तयार केलेली आहे आणि इथे मात्र PROC1 लिहिलेलं आहे. तर इथे काय पाहिजे, PRO2. ओके, तर इथे अंडरस्कोर द्या. इथे आपल्याला डॅश दिसतोय, तर इथे अंडरस्कोर द्यायचा आहे. तर आपल्याला एक फाईल तयार करावी लागेल एडिट म्हणून. सो मी ED, आपल्या प्रोसिजरचं नाव काय दिलेलं आहे त्यांनी की ED PRO2.SQL. याने काय होणार आहे, तर एडिटर PRO2.SQL एडिटर ओपन होईल, म्हणजेच नोटपॅड. येस म्हणायचंय. इथे आपला कोड जो आहे तो टाईप करायचा आहे क्रिएट एंड प्रोसिजर पर्यंत आणि इथे पेस्ट करायचं आहे. प्रोसिजर एंड दाखवण्याचा झाल्यानंतर कंपाईल करायचं आहे. सो स्लॅश ऍड केलेला आहे तो कोड, मी फक्त त्यामध्ये पुटअप केलेला आहे. आता ही फाईल सेव्ह करायची आहे. तुम्हाला हवे तिथे तुम्ही सेव्ह करू शकता. ओके, जे प्रोसिजरचं नाव दिलेलं आहे, मी इथे एक फोल्डर तयार करतो, सी ड्राईव्ह, लोकल डिस्क E, त्यानंतर C फोल्डर, आणि मी याला नाव देतो सपोज DB. या DB फोल्डरमध्ये मी ही PRO2.SQL ही फाईल सेव्ह करत आहे. सेव्ह केल्यानंतर फाईलवर क्लिक करायचंय, एक्झिट म्हणायचंय, म्हणजे तुम्ही इथे परत SQL ला याल. ओके, आता ही प्रोसिजर झाली तयार. आता परत दुसरी एक फाईल तयार करायची आहे, PRO2_call असं नाव दिलेलं आहे तिला. तर अजून या एक फाईल तयार करायची, एडिटर ओपन होईल. येस, त्याच्यामध्ये हा PLSQL चा कोड कॉपी करायचा आहे, कॉपी, आणि इथे मी या नोटपॅड मध्ये पेस्ट करत आहे. एंडला स्लॅश टाकायचा आहे कंपाईल साठी. सेव्ह म्हणायचंय, सेव्ह. याला त्यांनी काय नाव दिले, त्याच फोल्डर मध्ये मी ठेवतोय PRO2_call.SQL. ओके, हा सेव्ह करायचा आहे पाथ. ओके, सेव्ह, फाईल, एक्झिट म्हणायचंय. सो इथे तुम्ही रिटर्न या. आता ती फाईल कुठे सेव्ह झाली आहे, तर E ड्राईव्ह मध्ये, C फोल्डर, त्याच्यामध्ये DB नावाचा मी फोल्डर तयार केलाय, DB, आणि इथे आहे. तर इथे ऍड्रेस बारवर एकदा एक सिंगल क्लिक करायचंय, हा पाथ कॉपी करायचा आहे आणि कमांड विंडोला यायचं इथे. ओके, आता कंपाईल करायचा आहे प्रोग्राम. तर @ लावायचा आहे अगोदर, कारण आपला कोड फाईलमध्ये आहे, आणि तो पेस्ट करायचा आहे पाथ स्लॅश आपल्या फाईलचं नाव जी मला एक्झिक्यूट करायचे, PRO2_call.SQL. ओके, SQL, एंटर. CDB PRO2_call.SQL. ओके, फाईलचं नाव काय आहे, PRO2, मी इथे C टाईप केलेलं, तर PRO2_call.SQL आहे. एंटर करायचंय. अननोन बिगिनिंग. ओके, आपण चेक करूया काय एरर आहे. ओके, इथे @ आपल्याला लिहायचा राहिलेला, तर @ तो फाईलचा पाथ मी दिलेला आहे, फाईलचं नाव पुढे टाकलेलं आहे, आणि जस्ट एंटर पुट करायचंय. तर एंटर व्हॅल्यू फॉर टेम्प EMP नंबर. तर आपण चेक करू शकतो की EMP नंबर मला सपोज 101 मी टाईप केला, 101. PLSQL प्रोसिजर इज सक्सेसफुली कंप्लीटेड. आता याच्यामध्ये काय आहे, तर त्याची सॅलरी इथे सेट केलेली आहे. तर आपण बघू शकतो की EMP1 ची जी सॅलरी आहे, 101 ची सॅलरी 15,000 आहे प्रिव्हियस. आता 15,000 इज ग्रेटर दॅन 20,000 आहे का, नो. मग एल्स मध्ये येणार आपण, आणि त्याची सॅलरी काय होणार आहे, 10,000 झालेली असेल. आता आपण चेक करू शकतो की याची सॅलरी खरंच झाली आहे का, तर सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP.
तर इथे बघा, ओके, तर इथे आपण प्रिव्हियस जो टेबल होता, इथे सॅलरी जी आहे 101 एम्प्लॉयची 15,000 होते आणि क्वेश्चन मध्ये काय आहे की जर सॅलरी ग्रेटर दॅन 20,000 असेल बट ही कंडिशन फॉल्स जाते तर तो एल्स मध्ये जाणार आहे आणि त्याने ती सॅलरी अपडेट केली की 10,000 केलेली आहे. तर आपण इथे बघू शकतो की 101 अमितची सॅलरी अगोदर 15,000 होती आणि त्यानंतर आपण प्रोसिजर अपडेट केली, त्यानंतर सॅलरी अपडेट झालेली आहे 10,000. ओके, सो हियर नेक्स्ट क्वेश्चन इज क्रिएट फंक्शन. इथे आपल्याला एक फंक्शन तयार करायला सांगितलेलं आहे. तर यामध्ये बेसिक डिफरन्स काय आहे की हा प्रोग्राम मध्ये मिस्टेक झालेली आहे, तर त्यांनी डेप्ट नंबर आणि FNO नंबर इथे इज इक्वल टू पाहिजे. ओके, इथे इनटू पाहिजे, तर खूप चुका आहेत यामध्ये. तर इथे एम्प्लॉई टेबल मध्ये तुम्ही बघू शकता, एम्प्लॉई टेबल मध्ये जो एम्प्लॉई नंबर कॉलम आहे तो डेप्ट टेबल मध्ये रेफरन्स केलेला आहे, म्हणजे फॉरेन की म्हणून यूज केलेला आहे. आता इथे काय सांगितलेलं आहे की डेप्ट नंबर इंटू VNO, म्हणजे डेप्ट नंबर इथे ऍक्सेप्ट केलेला आहे आणि ते काय करतायत की एम्प्लॉई टेबल मधले रेकॉर्ड चेक करतायत की ज्यांचा डेप्ट नंबर सेम आहे. बट एम्प्लॉई टेबल मध्ये डेप्ट नंबर नावाचा कोणताही कॉलम एक्झिस्ट नाही. जसे की आपण इथे चेक करू शकतो, बघा इथे एम्प्लॉई टेबल मध्ये डेप्ट नंबर नावाचा कोणताही कॉलम नाही. तर ही जी क्वेरी आहे किंवा हा जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये एरर येणार आहे. ओके, एरर, किंवा मग तुम्ही त्याला EMP नंबरने चेंज करून रन करू शकता, नो प्रॉब्लेम. बट इथे it gives error because there is no connection, because depth number column is not available in EMP table. Okay, so it gives an error or it does not work. Okay, so fourth question does not work. Then here next exercise मध्ये सुद्धा सेम टेबल आपल्याला क्रिएट करायला सांगितलं एम्प्लॉई आणि डेप्ट. सो मी ते ऑलरेडी क्रिएट केलेले आहेत. पहिला क्वेश्चन आहे राईट ए प्रोसिजर टू अपडेट द सॅलरी ऑफ एम्प्लॉईज बाय 25%. तर सगळ्या एम्प्लॉईंची सॅलरी आपल्याला 25%ने अपडेट करायची आहे. सो हियर आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज, ओके, तर आपल्याला आन्सर पाहायचंय अपडेट सॅलरी ऑफ ऑल एम्प्लॉईज 50%. तर आता जर आपण ही कमांड रन केली, जस्ट सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP, तर आपल्याला हे रेकॉर्ड दिसत आहेत आणि आपल्याला सांगितलंय की 15%ने आपल्याला सॅलरी जी काय आहे, 25%ने आपल्याला सॅलरी इन्क्रीज करायची आहे. 25, ओके, 25%ने. सो प्रोग्राम मी इथे दिलेला आहे क्रिएट ऑर रिप्लेस प्रोसिजर. प्रोसिजरला नाव दिले सॅल अंडरस्कोर अपडेट आणि इथे प्रोसिजर बिगिन सेक्शन मध्ये अपडेट कमांड लिहिलेली. सेट सॅलरी इज इक्वल टू प्रिव्हियस सॅलरी प्लस 25% इन्क्रीमेंट, मग त्याची अपडेटेड सॅलरी अपडेट होईल. ओके, तर ही प्रोसिजर मी रन करतोय. कॉपी अँड जस्ट इन SQL हियर आय विल पेस्ट इट. ओके, कॉपी, बऱ्याचदा कॉपी करताना प्रॉब्लेम येतो. स्लॅश, सो प्रोसिजर क्रिएटेड, हाऊ टू एक्झिक्यूट बाय EXEC अँड प्रोसिजर नेम. सो EXEC प्रोसिजर नेम. सो प्रोसिजर एक्झिक्यूट झालेली आहे, कंप्लीट झालेली आहे. आता आउटपुट बघायचंय. सो परत आपल्याला टेबल प्रिंट करावं लागेल. सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP. तर बघा इथे प्रिव्हियस सॅलरी 10,000, न्यू सॅलरी 12,500, 30,000, 37,500 and 28,000, 35,000. So this is the procedure. This is execution of procedure and this is for to check our output. So this is the answer of first question of exercise. Then next, write a function to calculate factorial of given number. आता फॅक्टोरियल म्हणजे काय? सपोज माझा गिवन नंबर असेल 5, तर 5, 4,
3 2 1 किंवा प्रोग्राममध्ये आपण करू शकतो 1 2 3 4 5 म्हणजे 1 पासून दिलेल्या नंबर पर्यंत जेवढे काही नंबर असतील बिटवीन त्या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे तुमचा फॅक्टोरियल. म्हणजे 5 चा फॅक्टोरियल इज नथिंग बट 1 इंटू 2 इंटू 3 इंटू 4 इंटू 5. ओके. 3 चा फॅक्टोरियल 1 इंटू 2 इंटू 3 म्हणजे 1 पासून त्या नंबर पर्यंत. 0 चा फॅक्टोरियल 1 असतो. ओके. 1 चा फॅक्टोरियल सुद्धा 1 असतो. तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे आणि मग बाकीच्या नंबरचे फॅक्टोरियल आपण या वेने काढू शकतो. सो आन्सर इज हाऊ टू क्रिएट. दिस इज माय फंक्शन. Function name is fact, and here this is parameter for that function n number, and when this function is executed it generates one number value and it returns that number value to the point where this function is called. ओके. तर PL/SQL च्या या ब्लॉक मध्ये मी काय केलंय, f नावाचा व्हेरिएबल डिक्लेअर केलाय, n नावाचा व्हेरिएबल डिक्लेअर केलाय. n ची व्हॅल्यू मी युजर कडून घेतली जो नंबर आपल्याला हवाय आणि f इज इक्वल टू फॅक्ट ऑफ n. मी फॅक्ट नावाचं फंक्शन कॉल केलंय आणि जो काही नंबर तुम्ही n मध्ये स्टोअर कराल ऍक्सेप्ट केलेला तो कॉल करताना इथे पास होतोय. तर हा n या n मध्ये कॉपी होईल. ओके. सर मी इथे आय व्हेरिएबल आणि f नावाचा व्हेरिएबल अगेन डिक्लेअर केलाय. f ला व्हॅल्यू 1 दिलेली आहे बिकॉज आपल्याला माहिती की 1 आणि 0 जर दिले नंबर तर त्यांची व्हॅल्यू 1 आली पाहिजे. फॉर लूप लावलेला आहे 1 टू दॅट पर्टिक्युलर नंबर. जसं की मी इथे आता सांगितलं की 3 चा फॅक्टोरियल काढायचा आहे 1 पासून त्या नंबर पर्यंत. 5 चा फॅक्टोरियल काढायचा आहे 1 पासून त्या नंबर पर्यंत. मग फॉर लूप मी तसंच लावलाय 1 पासून त्या n पर्यंत. मग हा लूप चालणार आहे आणि f इंटू आय अपडेट होणार आहे अगेन अँड अगेन. आणि जो काय फॅक्टोरियल असेल तो f मध्ये स्टोअर्ड होईल. f रिटर्न करेल फंक्शन क्लोज होताना हा ती व्हॅल्यू रिटर्न करेल आणि ती व्हॅल्यू कॅच होईल या f नावाच्या व्हेरिएबल मध्ये आणि ती व्हॅल्यू आपण इथे प्रिंट केलेली आहे. सो वी विल चेक. पहिल्यांदा ही प्रोसिजर रन करूया. कॉपी अँड हियर पेस्ट इट. ओके. अगेन कॉपी and then paste it. Okay, enter. So function is created. How to execute that function? By using this block, PL/SQL block. तर हे दोन ब्लॉक आपल्याला रन करावे लागतील. Run. So enter value for n. Suppose value for n is 5. So factorial 120 is printed. Right? Factorial 120 is printed. So this is the code for function. This is the code for PL/SQL block. इथे आपण फंक्शन कॉल केलेला आहे आणि त्या फंक्शनने आपल्याला फॅक्टोरियल 120 प्रिंट केलेला आहे. ओके. सो दिस इज द आन्सर ऑफ सेकंड क्वेश्चन. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे राईट फंक्शन टू डिस्प्ले एम्प्लॉई नंबर सॅलरी ऑफ एम्प्लॉई श्रेयस. म्हणजे श्रेयस जे रेकॉर्ड आहे त्याचा एम्प्लॉई नंबर आणि सॅलरी आपल्याला फंक्शनचा यूज करून डिस्प्ले करायचे आहे. तर हा थोडासा कॉम्प्लिकेटेड प्रोग्राम आहे. आपण बघूया. तर सर्वात आधी आपण टेबलचे रेकॉर्ड फाइंड आउट करूया. टेबलचे रेकॉर्ड्स. सो सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP. तर आपल्याला इथे टेबलचा रेकॉर्ड दिसतंय. ओके. सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP. आपल्याला एम्प्लॉई नंबर 103 आणि त्याची सॅलरी डिस्प्ले करायची की ज्याचं नेम श्रेयस आहे. सो वी हॅव टू प्रिंट एम्प्लॉई नंबर अँड सॅलरी. तर आपल्याला फंक्शन क्रिएट करावं लागेल. तर मी इथे फंक्शनचा कोड लिहिलेला आहे आणि इथे आपला PL/SQL चा ब्लॉक आहे. तर हे समजून घेऊया म्हणजे तुम्हाला पटकन समजेल. तर सध्या इथे लक्ष द्या. तर मी काय केलंय फंक्शन f क्रिएट केलेला आहे आणि तो रिटर्न करतोय sys_ref कर्सर. तर हा सिस्टीम डिफाईन प्री डिफाईन कर्सर आहे. ज्यावेळी तुम्ही कर्सर युजर डिफाईन करत नाही तर सिस्टीम डिफाईन एक कर्सर असतो. कर्सर काय करतो तर तुमचे जे रेकॉर्ड ऍक्सेस होणार आहे ते टेम्पररी मेमरीमध्ये स्टोअर्ड होतं आणि त्या टेम्पररी मेमरीला पॉइंट करण्याचं म्हणजे त्या टेम्पररी मेमरीचा ऍड्रेस स्टोअर्ड करण्याचं काम sys_ref कर्सर करत असतो. तर मी फंक्शन क्रिएट केलंय. नेम दिलंय f
आणि रिटर्न काय करणार आहे, तर तो त्या मेमरी ॲड्रेस रिटर्न करणार आहे जिथे आपल्या क्वेरीचं या क्वेरीचं आन्सर स्टोअर्ड असणार आहे, त्या मेमरीचा ॲड्रेस रिटर्न करणार आहे. तर मी सी हा व्हेरिएबल क्रिएट केलाय सिस रेफ कर्सरचा. कर्सर ओपन केलेला आहे, ओपन सी. ओके. फॉर सिलेक्ट स्टार फॉर EMP व्हेअर EMP नेम इज इक्वल टू श्रेयस. ओके. आणि रिटर्न सी म्हणजे काय होणार आहे, ही क्वेरी रन होईल आणि श्रेयस EMP नेम टेबलमध्ये जिथे आहे त्याचं हे पूर्ण रेकॉर्ड एका टेम्पररी मेमरीमध्ये स्टोअर्ड होईल आणि त्या मेमरीचा ॲड्रेस कर्सर सी रिटर्न करेल. कुठे, तर त्याच्यासाठी मी परत दुसरा PLSQLचा ब्लॉक लिहिलेला आहे इथे. तर आपण फंक्शनचा कोड रन करूया. कॉपी अँड हिअर आय विल पेस्ट इट. हे फंक्शन झालं. ओके. स्लॅश. सो फंक्शन इज क्रिएटेड. राईट. आता फंक्शन एक्झिक्यूट करण्यासाठी हा PLSQLचा पुढचा ब्लॉक लिहिलेला आहे. तर बघा डिक्लेअर केलेला आहे मी सिस रेफ कर्सर. अगेन एक व्हेरिएबल घेतलाय, अजून एक व्हेरिएबल घेतलाय. एम्प्लॉईचं जे रेकॉर्ड आपण ऍक्सेस करणार आहोत हे टोटल, तर ते स्टोअर्ड करण्यासाठी रो टाईप व्हेरिएबल बनवलेला आहे. म्हणजे इरेक हा एक व्हेरिएबल आहे, त्याच्यामध्ये या सगळ्यांची एक कॉपी तयार होईल. एम्प्लॉई नंबर, नेम, सॅलरी आणि फोन नंबर. तर सी इज इक्वल टू एफ फंक्शनला इथून कॉल केलेला आहे. म्हणजे ज्यावेळी हा प्रोग्राम रन होईल त्यावेळी तो अगोदर एफ फंक्शनला कॉल करेल. मग एफ फंक्शनचा हा कोड एक्झिक्यूट होईल आणि तो काय रिटर्न करणार आहे, तर एम्प्लॉई नेम श्रेयस असेल ती पूर्ण रो एका टेम्पररी मेमरीमध्ये स्टोअर्ड होईल आणि त्याचा ॲड्रेस पॉइंट करेल सी आणि तो ॲड्रेस रिटर्न होईल या सी मध्ये. ओके. या सी मध्ये तो स्टोअर्ड झालाय. मग आता त्या सीला आपण फेच करतोय. फेच का, कारण आपल्याला आता रेकॉर्ड ऍक्सेस करायचंय मेमरी मधला डेटा. सो फेच कीवर्डने आपण तो ऍक्सेस करतो. फेच सी इनटू इरेक. तर तो फेच झालेला रेकॉर्ड इरेक मध्ये स्टोअर्ड होईल. मग इरेक मध्ये काय काय आहे, तर पूर्ण रेकॉर्ड, या सगळ्या कॉलम नेम, EMP नंबर, EMP नेम, सॅलरी आणि फोन नंबर. मग आपल्याला फक्त प्रिंट करायला काय सांगितलंय की irec.emp नंबर प्रिंट करायचा आहे आणि irec.salary प्रिंट करायचे. तर ते मी dbms_output.put लाईन मध्ये टाकलेला आहे. तर हा कोड रन करूया आपण. सो इथे हा कोड रन केलेला आहे. बघा ID 103 आणि 32200 सॅलरी प्रिंट झालेली आहे. सो इथे बघा ID 103 आणि सॅलरी 32200. तर अशा पद्धतीने होल रेकॉर्ड हा पूर्ण प्रोग्राम आपल्याला रन करायचा आहे. सो दिस इज द आन्सर ऑफ दॅट क्वेश्चन. ओके. सो पुढे बघूया काय आहे. तर इथे आपलं प्रॅक्टिकल नंबर 15 इथे कंप्लीट झालेलं आहे. आपण पुढचं प्रॅक्टिकल नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच बघणार आहोत. आता आपले फक्त 2 प्रॅक्टिकल राहिलेले आहेत. तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा जेणेकरून त्यांना डेटाबेस सब्जेक्ट खूप इझिली समजेल. थँक यू.